यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रात मुन्ना बंटी वाद उफाळून आलाय। आम्हाला गृहीत धरलं जात नाही असं सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे। महाडिक आमच्याशी चर्चा करत नाहीत असं देखील सतेज पाटील यांनी नमूद केलंय। महाडिक यांनी स्वतःचा प्रचार सुरू केला, सतेज यांचा तसा आरोप आहे आणि सतेज यांच्याकडून कुरघोड्या सुरू आहेत। महाडिकांचा आरोप या ठिकाणी होताना दिसतोय, आरोप प्रत्यारोप सुरू झाले। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं धनंजय महाडिक यांना तिथे उमेदवारी दिल्यानंतर सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांनी एकत्र येऊन तिथे प्रचार करणं हे क्रमप्राप्त आहे, अपेक्षित आहे, तो या आघाडीचा धर्म आहे, पण तसं होताना दिसत नाहीये। त्यावरनं आता सतेज पाटील यांनी खरं तर बोलायला सुरुवात केली। त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला या उमेदवारीवरनं किंवा एकूणच प्रचार करायला सुरुवात करण्यात आलेली आहे, पण आम्हाला गृहीत धरलं जात नाही, आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली जात नाही। आणि त्यावरनं धनंजय महाडिक यांना मुन्ना म्हणून ओळखलं जातं आणि सतेज पाटील यांना बंटी म्हणून टोपण नाव त्या नावाने ओळखलं जातं। हा कोल्हापुरातला मुन्ना बंटी वाद जो आहे तो आता या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा अर्ज दाखल केला जातोय आणि त्यांच्या सोबत आहेत खरं तर सतेज पाटील विधान परिषदेचे आमदार, आघाडीचा उमेदवार म्हणून आले। आघाडी झालेली आहे, राजू शेट्टी आमच्याबरोबर आहे। त्यांनी गेले 2 वर्ष आमचा प्रयत्न होता की राजू शेट्टी साहेब आमच्याबरोबर यावेत आणि त्याला यश आलेलं आहे। आणि म्हणून सामान्य शेतकऱ्याचा नेता ही जी प्रतिमा त्यांची आहे ती निश्चितपणे पुढच्या काळात शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा जनता त्यांच्या पाठीशी राहील असा विश्वास आहे। पण राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार आहे, त्याच्या वेळेला तुम्ही येणार अर्ज भरताना? नाही, अजून काय त्याची चर्चा नाही आहे। आज तरी खासदार साहेबांनी मला निमंत्रित केलं होतं, शेट्टी साहेबांनी निमंत्रित केलं होतं, त्यामुळे काँग्रेस म्हणून आम्ही निश्चितपणे त्यांच्या पाठीशी आहोत। राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जर तुम्हाला निमंत्रण दिलं तर जाणार का? आज त्याची काही चर्चा नाही माझ्या पुढे। आज राजू शेट्टी खासदार झाले पाहिजेत ही आमची पहिली भूमिका त्या ठिकाणी। पण सांगलीतला प्रश्न सोडवायला साहेब तुम्ही राजू शेट्टी यांची घरात जाऊन भेट घेतली होती आणि इथं मात्र अजूनही तुम्ही काँग्रेसचे असूनही आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसत नाही असं चर्चा आहे। आम्हाला गृहीत त्यांनी धरलेलंच नाही, फोटो त्यांनी जे काढलेले आहेत त्यात माझा कुठेही फोटो नाही आहे, त्यामुळे मला त्यांनी गृहीत न धरता प्रचार चालू केलेला आहे। त्यामुळे माझ्याकडून अपेक्षा काय आहेत मला माहित नाही। परंतु सांगलीच्या बाबतीत देखील काल देखील रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत खासदार साहेबांच्यावर बसलो होतो। विशाल पाटलांची परवा आमची भेट झाली आणि यातून एक मध्य मार्ग काढून काहीतरी योग्य पद्धतीने त्यामध्ये मार्ग काढावा असा आमचा प्रयत्न। शेवटचा एक प्रश्न विचारतो, पण थेट विचारतो, धनंजय महाडिक यांच्या प्रचारात सतेज पाटील दिसणार का? नो कॉमेंट्स। धन्यवाद। न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल खरं तर नो कॉमेंट्स असं उत्तर दिलेलं आहे सतेज पाटील यांनी। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। खासदार राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला कोल्हापूरचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक देखील उपस्थित आहेत, सतेज पाटील देखील याला आलेले आहेत। मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही या प्रचारात येणार का? नो कमेंट्स असं त्यांचं उत्तर आहे। पहिलं यावर तुमची प्रतिक्रिया? हातकणंगलेबद्दल विचारताय का कोल्हापूरबद्दल विचारताय? बरं, पहिला हातकणंगलेबद्दल सांगू शकता? हातकणंगले आपल्याला जसं माहिती आहे की आता राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरही आघाडी केलेली आहे आणि त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अर्ज, राजू शेट्टी साहेबांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही सगळी मंडळी, मी आहे, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत आणि ताकदीनं आम्ही त्यांचा प्रचार करणार हा संदेश या माध्यमातून द्यायचा आहे। पण मला सांगा, सतेज पाटील यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जम्यातच धरलं जात नाही। नाही, त्यांचे ज्या कुरघोड्या चालू आहेत ते आपण संपूर्ण जिल्हा पाहतोय, मला फारसं त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतंय। आज ते काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, राष्ट्रवादीच्या मदतीनंच ते आमदार झालेले आहेत, पण जे काम करण्याची पद्धत त्यांची गेल्या काही दिवसापासून सुरू आहे। शिवसेनेला मतदान करा हे शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन काँग्रेसच्या आमदारांना सांगणं हे कितपत योग्य आहे हे मी बोलणं बरोबर नाही। मला वाटतं वरिष्ठ पातळीवर काँग्रेसच्या मंडळींनी त्या संदर्भात त्याचा कॉग्निजन्स घेतला पाहिजे। आणखी एक प्रश्न, त्यांनी असं सांगितलंय की खासदार शेट्टींनी त्यांना आमंत्रण दिलं होतं म्हणून ते उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेत। आघाडी धर्म म्हणून तुम्ही आमंत्रण देणार आहात त्यांना? हो, आम्ही निश्चित देणार, आमंत्रण देणार। ते येतील असं वाटतं? मग नाही, ते येतील नाही येतील हा त्यांचा प्रश्न आहे। अगदी धन्यवाद। न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।